आपण आज कोरेगाव मैदानात आहोत आणि ज्युनियर महाराष्ट्र केसरी मैदानाचे 1 नंबरचे मानकरी आपल्या सोबत आहेत. त्यांना आज कसं मैदान झालं, आज कसा सामना झाला फायनल मध्ये, सगळं आपण विचारणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर मला सांगा, आजचा हा आनंद किती महत्वाचा आहे तुमच्यासाठी? आनंद तर खूप महत्वाचा आहे. पहिला आता 2-3 मैदानात गुलाल आहे, पण 1 नंबर आज पहिल्यांदा झालाय बैलाला. हरण्या आणि रायबाची जोडी पहिल्यांदा कधी पळालेली का? नव्हती कधी, पहिल्यांदाच गाडी पळाली आणि त्यामुळे आजचा आनंद दोगुणा झालाय, डबल झालाय. आणि आमचा पायरा हा एकदम निस्वार्थी झालाय. आमचा मित्र आहे मयूर भोसले म्हणून, त्यांचा रायबा आणि हे त्यांची टीम आहे, शुभम भोसलेंची टीम आहे. आणि कपड्या नाही गेलेलो, यांचं कपड्याचं दुकान आहे. कपड्या नाही गेलेलो, मला अमर भाऊ बैल बघा आपल्या 16 तारखेला म्हणजे झाला पायरा. मालकाला बी विचारलं नाही, काय नाही, त्यांना म्हणजे झालाय तुमचा पायरा. आणि डायरेक्ट आज गाडी मैदानात पळाली. याच्या आधी कुठलं मैदान दोन्ही जोडीने केलेलं का? नाही नाही नाही, पहिल्यांदाच गाडी पळाली आमची. पहिल्यांदाच गाडी पळाली. आणि नियोजन आदल्या दिवशी झालं, किती दिवसाचं नियोजन चाललेलं आहे? 8 दिवस झालं आमचं नियोजन झालेलं आहे. 8 दिवसाचं नियोजन, आणि आज तुम्हाला त्याचं फळ मिळालं. आणि सगळ्यांचं सहकार्य, तुमची टीम बघितली, जसा निकाल दिसत होता, सुट्टा निकाल काढला फायनल मध्ये, त्यावेळेस त्यांचा जल्लोष बघितला. आणि त्यांचा हा जल्लोष किती चांगला होता आजचा. गाडी एकदम सुंदर पळाली, 3 फेऱ्या गाडी एकदम सुट्टी पळाली. गाडीचा काय विषय नाही, गाडी 1 नंबर पळली. आणि सुंदर अशी गाडी आमच्या करंट ड्रायव्हर शिवतरकरांनी आणली. आता गटात कसा सामना झाला? स्टार्टिंग आपली गटापासून सुरुवात झाली, तिथे कसा सामना झाला? कोणत्या गटात होती? गटाला 7 नंबर गटात होती. आणि सुट्टीच गाडी, गटाला ही सुट्टीच लागली, सीमेला ही सुट्टीच, आणि फायनल ही सुट्टा. त्यानंतर सेमीफायनलला कसं झालं? सेमीफायनलला ही सुट्टीच गाडी लागली. आणि फायनलला तर सुट्टी दिसतच होती. 1 नंबर गाडीला सुट्टाच निकाला. निकाल पंचांना काही टेन्शन नाही, काय निकाल त्याची अडचणच नाही. काय एकदम स्वार्थी पायरा झाल्यामुळे आमची गाडी काय 1 नंबर पळाली आज. ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हर करंट ड्रायव्हर शिवतर. आणि सुट्टी मेकर योगेश पाळके. भरपूर आमची टीम आहे. मला सांगा, सुट्टीला कशी सुट्टीला आज काय बदल जाणवलेला का? नाही, काय व्यवस्थित एकदम पट्टीमुळे फायदा किती होतो आपल्यासारख्यांना? काय म्हणताय? पट्टीमुळे आपल्यासारख्याने किती फायदा होतो? चांगला आहे उलट. निर्णय वगैरे देताना काही प्रॉब्लेम आहे? नाही, काय नाही. काही बदल जाणवला का? पळताना स्पीड कसं लागलेलं? स्पीड हाय असंच पळी गाडी, खालनं जी गेली ती वर पण आहे तसं स्पीड हाय. मग आज जल्लोष कसा असणार आहे तुमचा? जल्लोष आमचा 1 नंबर असणार आहे. आमची पोरं आहे त्या आधी पण बैल गुलालातलाच आहे, त्यामुळे काही एवढं नाही. आमचा असतो जल्लोष आपल्या बऱ्यापैकी. असं काही कुणाला आम्ही हिनवायसाठी जल्लोष करत नाही, फक्त आमचा आनंद म्हणून आम्ही जल्लोष करतो. तुमचं नाव सांगा. शुभम भोसले. कशी गाडी पळाली आज? आज कसा आनंद आहे? आज आनंद आहे, भरपूर आहे. गाडी चांगली पळाली, काय अडचण नाही. सुट्टी गाडी 3 फेऱ्या सुट्टी पळाली. आणि महत्वाचा मुद्दा त्याला लागलेलं, आम्हाला आशा बी नव्हती तेव्हा एवढा आज पळेल म्हणून. मी रडलोय काल पण इंजेक्शन 4 इंजेक्शन केलं पाहिजे का? म्हणजे आजार चालायच नव्हतं त्याला. नका केलेल्या ठेस लागली त्याला पायाला. तुम्ही सांगा, तुम्ही गाडी आणली आज, कसा अनुभव होता आजचा गाडीचा? काय नाही, गाडीनं गट काढला तेव्हा म्हणलं होतं गाडी राहणार, एक नाही पण सांगितलं होतं की राहणार. परत सेमी जेव्हा काढला तेव्हा म्हणलं खाली जाताना म्हणलं होतं आज एक करायचा का ते करायचा. कारण गाडी जसं फेरं पळेल तशी गाडी जास्त स्पीड लागत होती. खालनं जेवढी पळत त्यापेक्षा निम्म्यातनं वर गाडी पळत होती. आणि केला एवढ्या उन्हाचा तडाख्याने काही बैलांच्या पळण्यामध्ये फरक पडतो का? नाही पडतो, पण कसं आहे, गट सकाळी काढला होता, दुपारची 4-4:30 वाजता सेमी काढला. आणि शेवटच्या सेमीत पण लगेच फायनलला पडलो. वाटलं नव्हतं एक होईल, पण केलं बैलांनी एक. आता मला सांगा, तुम्ही आज विजयाचे मानकरी झालात, 1 नंबरचे मानकरी, पण आज गुलालात पण राहिले नाहीत. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय सांगाल? या इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? नाही, आता आम्ही तर लय कष्ट केलेत. आणि आमचा विषय असा आहे, आमचं वासरू बघितलं ना खाली येताना, कोण म्हणत पण नाही की हे पळलं का नाही म्हणून. कुमट्यात 1 नंबर केलता तेव्हा वासराड बघून कोण म्हणत नव्हतं की ही पळलं म्हणून. वासरू खाली नेऊन असं आम्ही धरतो एखादा की नुसतं मोकळे मुंडी खाली घालून उभं राहतं शिर्डी गत, म्हणत पण नाही की ही पळलं म्हणून. तेवढं आम्हाला चांगलं भेटलं की करून दाखवतं. त्यांना वाटलं नाही बाबा पळणार नाही, काय करणार नाही. आज आमची दुसऱ्या गाडीची पण अपेक्षा होती आम्हाला. छोटा एक आहे अजून दुसरा घरी आमच्या, त्यासाठी त्याला बैल बी चांगला घातलेला, पण थोडस गंडलं तेव्हा गाडी, नाही तर तिचे पण फायनलचा होता बैल, पण काय ते थोडस काय तरी गंडत. बाकीच्यांना आता काय सल्ला असेल तुमचा, जे गटात पण राहिले नाहीत आज? प्रयत्न करणार, प्रयत्न केला यश मिळतच. तुम्हाला सातत्याने आता गुलालात राहण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील? असंच गुलाल मिळत राहावं यासाठी काय प्रयत्न असतील तुमच्या आता? नाही, इथनं पुढे आम्ही प्रॅक्टिस करणार, प्रयत्न चालू येते आमचं. आम्हाला माणसं पण चांगली भेटली, उदाहरणार्थ त्यांचा बैल प्याडा, त्याच्यामुळे सगळं गुलाल आमचे. तुम्हाला आजच्या सामन्यासाठी, आजच्या विजयाबद्दल खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.